भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ गव्हाणे सध्या आपल्या समवेत आहेत. खरं तर अजित भाऊ, काल मोशी झालं, आज चरोली झालं, प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, काय सांगा? पहिलं चरोलीत झालं, मोशीत झालं, चिखलीत झालं, आज चवड्यामध्ये आहे. या ठिकाणी प्रत्येकाने निवडणूक हातात घेतली, नागरिकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि नागरिकांनी या ठिकाणी परिवर्तन करायचं ठरवलंय. या ठिकाणी प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, प्रत्येक ज्येष्ठ, प्रत्येक तरुण हा स्वतः उमेदवार असल्यासारखं, स्वतः अजित गव्हाणे असल्यासारखं काम करतोय. त्याच्यामुळे विजय निश्चित आहे. येत्या 23 तारखेला गुलाल आपणच उधळला. तळवडेमध्ये रेड झोनचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मागच्या 10 वर्षामध्ये विद्यमान आमदारांना सोडवण्यात अपयश आलं आणि पुढे आपण सोडवणार कसं आपल्या नियोजनात? तळवडे गावामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला पाहायला मिळतं की तळवडे असेल, चिखली असेल, मोशी असेल आणि पुढं जाऊन आळंदीच्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या भेडसावते आणि याच्यावरती 10 वर्षामध्ये कुठलंही सोल्युशन काढलं गेलं नाही. तळवडे गावामध्ये पर्यायी रस्ते आहेत जे जागा ताब्यात घेता येऊ शकली असती. आमचे 4ही नगरसेवक या ठिकाणी त्यांनी त्याचा प्रयत्न केला. जागा ताब्यात घेताना सगळ्यात मोठी अडचण जागेचा मोबदल्याचा जो विषय आहे, तो मोबदला त्यांना कमी मिळतो म्हणून लोक ताब्यात देत नाही आणि त्यासाठी पाठपुरावा केला गेला आहे. फक्त आमच्या 4ही नगरसेवकांनी त्याचा पाठपुरावा केला आहे आता आणि चौघांनी त्यासाठी मागणी केली आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या, जागा मालकांच्या जमिनीमधनं जो रस्ता राहणार आहे त्याला योग्य मोबदला देण्याचं, जसं इतर भागामध्ये दुप्पट TDR किंवा दुप्पट भूसंपादन करून पैसे दिले जातात, तसेच त्या धर्तीवर आम्हाला मिळतं. इथला रेडी रेकनर पण वाढला पाहिजे, जो रेडी रेकनर कमी आहे आणि मग आपल्याला जागा ताब्यात मिळू शकतात आणि पर्यायी रस्ते होऊ शकतात. त्या दृष्टिकोनात आमचा आगामी काळामध्ये प्रयत्न राहणार आहे आणि हॉकर्ससाठी एक चांगलं नियोजन करण्याचा भविष्य काळामध्ये आमचा प्रयत्न आहे. जसं इतर ठिकाणी केलं तसं आपल्या भोसरी विधानसभेमध्ये सुद्धा जे कष्टकरी आहे, जो गरीब कामगार आहे, जो त्या ठिकाणी कष्टाने हातगाडी किंवा त्याचं वेगळा व्यवसाय करतो, त्याला योग्य जागा ज्याच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही आणि त्याचाही उदरनिर्वाह चालला, अशा प्रकारचं उपाययोजना आम्ही आगामी काळामध्ये करणार आहोत. आणि रेड झोनच्या बाबतीमध्ये आमची अशी मागणी आहे, 10 वर्षामध्ये केंद्रात सरकार होतं, त्यांचं राज्यात सरकार होतं, परंतु त्यांनी जे काही शब्द दिला तो पाळला नाही. परंतु आमचा या निमित्ताने असा प्रयत्न राहणार की आगामी काळामध्ये जसं इतर हा रेड झोन काय फक्त भारतापुरता नाही नसणार आहे, इतर देशामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरीज आहेत, ॲम्युनिशन ठेवलं जातं त्या ठिकाणी रेड झोन असणार आहे. तिथं जी टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणच्या परिसरातल्या नागरिकांना जो दिलासा दिला जातो. आजकाल आपण चंद्रावरती माणूस गेला आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीची जर आपण प्रगती केली असेल तर मग रेड झोन कमी करण्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजी नक्की असणार आहे. त्याच्या उपाययोजना करून आपल्या भागातल्या या परिसरातला रेड झोन कसा कमी करता येईल या दृष्टिकोनात आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. रोजगार निमित्ताने अनेक युवक या शहरामध्ये कामानिमित्ताने आलेले आहेत. त्या युवकांशी मी जेव्हा बोललो तर ते म्हटलं, मी जेव्हा गावी जातो तेव्हा असं म्हणतात की गुंडगिरी तळशत असणारी भोसरी का, ते ही ओळख तुम्ही कशी पुसणार आहात? आम्ही आज ही जी काही परिवर्तनाची नांदी आहे, परिवर्तनाची लाट आहे, त्याचं कारण हे आहे, या गुंडगिरीला, या हुकुमशाहीला, या दादागिरीला, या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेली आहेत. लोकांना, तरुणांना, आज मुलं शिकलेली आहेत, तरुणी आमच्या शिकतायत, त्यांना त्या ठिकाणी चांगलं भविष्य पाहिजे, त्यांना कळतं चांगलं काय वाईट काय. त्याच्यामुळे आजच्या तरुण पिढीने निर्णय घेतलेला की आपल्याला परिवर्तन करायचं आहे. आम्ही त्या दृष्टिकोनात आमच्या भोसरी असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था कशा येतील, त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांना त्या ठिकाणी शिक्षण कसं मिळेल आणि ते शिक्षण देत असताना त्यांना संस्कार चांगले कसे देता येतील, हा सुद्धा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं राहणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये जेव्हा नोकरी करून ते लोक मोठे होतील तेव्हा त्या मुलांना शिक्षण घेऊन जेव्हा मोठे होतील तेव्हा त्या मुलांना नोकरी आणि व्यवसायाची संधी आणि भविष्यामध्ये जेव्हा ते चांगले डेव्हलप होतील त्यांच्या माध्यमातून समाजाचं भलं करण्याचा संस्कार त्यांच्यावरती घालण्याचा प्रयत्न आम्ही केला. विलास लांडे, रवी लांडगे, सुलभाताई ओवाळे प्रचार सक्रिय दिसत आहे. महाविकास आघाडीची ताकद एक झालेली आहे. काय संपूर्ण महाविकास आघाडी आपल्याला एकत्र आलेली दिसते. आम्ही सुरुवातीपासून मी सांगत आलोय, आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की आपल्याला ही जी काही बकासूर वृत्ती आहे, काल खासदारांनी भाषण केलं त्याच्यामध्ये जे काही उल्लेख केला की जसं महाभारतामध्ये बकासुराचा वध भीमाने केला, तसं पिंपरी चिंचवड शहरातली भोसरी विधानसभेतली जनता आता ह्या बकासूर या वृत्तीचा विनाश आता करणार आहे. आणि म्हणून सगळे विलासराव लांडे पाटील असतील, सुलभाताई ओवाळे असतील, धनंजय आल्हाट असतील, रवी लांडगे असतील, या भोसरी विधानसभेतले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे, सगळे काँग्रेस पक्षाचे, आम आदमी पार्टीचे आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा
लोक आज आमच्याबरोबर आहेत. भारतीय जनता पक्षातल्या नगरसेविका सारिकाताई पवार यांनी सारिकाताई लांडगे आणि संतोष लांडगे यांनी त्या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश केला पवार साहेबांच्या काल अमोल कोल्हे साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आणि त्याच्या आधी 4 दिवसापूर्वी भीमाताई फुगे या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि त्याचे चिरंजीव सम्राट फुगे आणि त्यांच्या अनेक सहकार्याने त्या ठिकाणी आणखीन काही प्रवेश तुम्हाला दिसतील. ते थोडेसे आपण गुलदस्त्यात ठेवू. तुतारी वाजवा सातारा वाचवा शेवटचा प्रश्न घेतो. काय तुतारी वाजवा सातबारा वाचवा ही सामान्य माणसांची, ही शेतकऱ्यांची ही हाक आहे. त्यांनी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला तुतारी वाजवायची आणि आमचा सातबारा वाचवायचा. तुतारी वाजवायची सातबारा वाचवायचा आहे. बकासूर जो आहे या बकासुराचा नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे अशा भावना महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहे. कॅमेरामॅन भरतो शिवराजचा मी अतुल परदेशी, आपला आवाज भोसरी.